नमस्कार. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये फोटोग्राफर्स वेगवेगळ्या फॉरेस्ट किंवा जंगलामध्ये जाऊन मुद्दामून फोटोग्राफी करणं हे पसंत करत असतात. या काळामध्ये थोडासा हवामानाचा त्रास होतो, पण फोटो किंवा व्हिडिओ अत्यंत चांगल्या क्वालिटीचे मिळतात. बरेच महत्त्वाचे प्राणी हे जंगलात बाहेर येतात, त्यामुळे फोटो काढण्यासाठी ही उत्कृष्ट संधी असते. मी सध्या माझी भ्रमंती जयपूरच्या जवळ सवाई माधोपूर येथं जे अतिशय प्रसिद्ध असं फॉरेस्ट आहे रणथंबोर टायगर रिझर्व, इथे माझी भ्रमंती सुरू आहे. Crocodile, baby crocodile on the bank, grass on the bank, on the other side. other side on the bank. This is dry grass, dry branches on it. मी एकूण 3 सफारी करणार आहे. तर त्या 2 सफारी झालेल्या आहेत आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की मला पहिल्या सफारीमध्ये 1-2 नाही तर 4 वाघ, मोठे वाघ पाहायला मिळाले. अतिशय आनंद झाला. चांगल्या प्रकारे मला व्हिडिओ किंवा फोटो मिळालेले आहेत. हे सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आणखीन हा जो माझा व्हिडिओ आहे हा तुम्ही पूर्णपणे बघा. अप्रतिम दृश्य पहा. तुम्हाला सहजपणे 2 वाघ एके ठिकाणी दिसतील. बघा, दोन्ही वाघ झोपलेले आहेत. माझा व्हिडिओ एकंदरीत तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमच्या कॉमेंट्सचं स्वागत आहे. आणि माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे तुम्हाला वाईल्ड लाईफ, क्रिकेट, टेनिस यावरचे चांगल्यापैकी व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज वेट फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू वन्स अगेन. मित्रांनो, रणथंबोरला यायची माझी 3री वेळ आहे. ज्यांना कोणाला रणथंबोरला टायगर सफारीसाठी यायचं आहे त्यांनी कृपया मला माझ्या या ईमेलवर संपर्क केल्यास मी तुम्हाला सर्व डिटेल्स देईन. इथे कसं यायचं, कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये, सफारी कशा करायच्या, कोणाला संपर्क करायचा, कुठल्या हॉटेलमध्ये राहायचं, हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. कारण माझे इथे कॉन्टॅक्ट्स आहेत. जयपूर आणि रणथंबोर इथे माझे मित्र आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सर्व माहिती देऊ शकेन.